रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनःपूर्वक स्वागत आहे. आजच्या या भागामध्ये आपण श्री सूक्तमचे 9, 10, 11 आणि 12 या क्रमांकाचे श्लोक पाहणार आहोत. 9 क्रमांकाचा श्लोक असा आहे: गंधद्वारां दुराधर्षान् नित्यपुष्टां करीषिणीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपभये श्रियम्. ईश्वरीं सर्वभूतानां पर्यंतचे सगळे शब्द जे आहेत ते लक्ष्मी मातेचे विशेषण आहेत. पहिलं विशेषण आहे गंधद्वाराम. गंध म्हणजे सुवास, सुगंध, आणि जी सर्व सुगंधाचं उगमस्थान आहे, सर्व सुगंधांचा स्रोत आहे, अशी ती गंधद्वारा, किंवा जी सुगंधानेच संतुष्ट होऊ शकते, जिला सुगंधाने प्रसन्न करून घेता येऊ शकतं, अशी ती गंधद्वाराम. दुराधर्षाम. दुराधर्ष याचा अर्थ अजिंक्य, जिंकण्यास कठीण. पण ती दुराधर्ष कोणाला आहे? तर दैत्य, दानव आणि अनीतीने वागणाऱ्यांना ती दुराधर्ष आहे. नीतिनियमांचं पालन न करणाऱ्यांना ती दुराधर्ष आहे. तिला कोणीही जिंकू शकत नाही, किंवा तिच्या जवळ जाणंसुद्धा कठीण आहे, अशी ती दुराधर्षा. नित्यपुष्टाम. ती सतत विपुलतेनं युक्त आहे. कुठल्याही गोष्टीचा अभाव किंवा कमी असं नाहीच. सगळ्या गोष्टी जिच्याकडे भरपूर प्रमाणात आहेत, विपुलता आहे, अशी ती नित्यपुष्टाम. करीषिणीम. करीषिणीम याचा अर्थ आहे मंगल, किंवा दुसरा अर्थ याचा आहे की जी गोमयाने युक्त आहे, ती पशुधन देणारी आहे, त्यामुळं ती गोमयाने सुद्धा युक्त आहे. गोमय याचा अर्थ गाईचं शेण. अर्थात गाईचं शेण हे जेव्हा शेतामध्ये खत म्हणून वापरलं जातं, कारण पशुधन भरपूर असल्यावर गोमयाचे सुद्धा उपलब्धी भरपूरच असते, आणि ते जेव्हा खत म्हणून शेतामध्ये वापरलं जातं तेव्हा सोन्यासारखं धान्य पिकतं आणि सुवर्णलक्ष्मी, धान्यलक्ष्मी आपल्या घरी येते, अशी ती करीषिणीम आहे. ईश्वरीं सर्वभूतानां. सर्व भूत, सर्व प्राणीमात्र, सर्व सजीव, त्यांची ती स्वामिनी आहे, ईश्वरी आहे, तिची सत्ता आहे सर्वांवर. अशा त्या लक्ष्मी मातेला ताम. ताम म्हणजे तिला, इह म्हणजे येथे, माझ्याकडे, उपभये मी आदराने, नम्रतेने आवाहन करतो, बोलावतो. ताम श्रियम. त्या श्रीदेवीला, त्या लक्ष्मी मातेला मी इथे बोलावतो. पूर्ण श्लोकाचा अर्थ बघूया. जी सुगंधानेच प्रसन्न होऊ शकते, किंवा जी सर्व सुगंधाचं उगमस्थान आहे, स्रोत आहे, जी जिंकण्यास कठीण आहे, जिच्या जवळ जाणं कठीण आहे, जी सतत विपुलतेने भरलेली आहे, परिपूर्ण आहे, जी मंगलमय आहे, जी गोमयाने युक्त आहे, जी सर्व प्राणीमात्रांची ईश्वरी आहे, स्वामिनी आहे, अशा त्या श्रीदेवीला, त्या लक्ष्मीदेवीला मी इथे आवाहन करतो, बोलावतो, असा 9व्या श्लोकाचा अर्थ आहे. पुढचा श्लोक 10वा. मनसः काममाकुतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीही श्रयतां यशः. श्रीही म्हणजे श्रीदेवी, लक्ष्मीदेवी. आणि आपण बघितलं की लक्ष्मी म्हणजे फक्त भौतिक संपत्ती नाही, तर आध्यात्मिक संपत्ती, आध्यात्मिक उत्कर्ष, आध्यात्मिक उन्नती आणि भौतिक समृद्धी म्हणजे श्री. श्रयताम म्हणजे तिने आश्रय द्यावा. आणि कशाला आश्रय द्यावा? तर यशः, माझ्या कीर्तीला, माझ्या यशाला, माझ्या भौतिक समृद्धीला, संपन्नतेला त्या श्रीदेवीने आश्रय द्यावा. आणि काय? मनसः कामम आकुती. मनसः म्हणजे मनाच्या, मनातील काम, इच्छा, आणि आकुती याचा अर्थ संकल्प. माझ्या मनातील ज्या ज्या इच्छा आहेत, चांगल्या इच्छा, आणि जो जो संकल्प मी केलेला आहे तो. वाचः सत्यमशीमहि. वाचः म्हणजे वाणीचे. सत्यमशीमहि, माझी वाणी सत्याने प्रेरित असावी, सत्य युक्त अशी माझी वाणी असावी. आणि पशूनाम रूपमन्नस्य. पशूनाम सर्व सजीवांना. आणि सौंदर्य, रूप म्हणजे सौंदर्य, आणि अन्न म्हणजे विविधतेने परिपूर्ण असलेलं असं ते अन्न. मयी श्रीही श्रयताम. अशा त्या श्रीदेवीच्या कृपेनं मला हे सर्व काही प्राप्त होवो आणि माझ्या या
संपन्नतेला त्या श्रीदेवीचा आश्रय मिळो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. पुढचा आहे 11वा श्लोक. कर्दमेन प्रजाभूता मयी संभव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरम पद्ममालिनीम. पद्ममालिनीम, पद्म म्हणजे लाल कमळ, जिने लाल कमळांची माळा धारण केलेली आहे अशी ती. कर्दमेन प्रजाभूता, कर्दम याचा अर्थ पाण्याने भिजलेली जमीन, चिखल. आणि तो चिखल सर्व सजीवांच्या जीवनासाठी आधारभूत आहे. कसा? तर जिथे भरपूर पाणी आहे तिथे शेतीमध्ये अशी पाण्याने भिजलेली जर जमीन असेल तर अन्नधान्य उगवतं आणि त्यामुळे सर्व सजीवांचं जीवन चालू राहतं. जर अन्नच पिकलं नाही तर सजीवांना जिवंत राहणंही अवघड होईल. कर्दमेन प्रजाभूता म्हणून हा चिखल जो आहे याचाच अर्थ पाण्याने भिजलेली जमीन, भरपूर मुबलक पाणी असलेली शेतजमीन, ती सर्व सजीवांचा आधारभूत आहे, पाया आहे. मयी संभव कर्दम, इथे मात्र कर्दम हे कर्दम ऋषींना संबोधून म्हटलेलं आहे. कर्दम याचा अर्थ चिखल आणि कर्दम हे या सूक्ताचे ऋषी आहेत जे लक्ष्मीचे पुत्र आहेत. त्या कर्दमांना इथे संबोधलेलं आहे. मयी संभव कर्दम, हे कर्दम, हे लक्ष्मीपुत्र कर्दम, माझ्याबरोबर माझ्याकडे आपण यावे. आता कर्दम हा लक्ष्मीपुत्र आहे, लक्ष्मीचे पुत्र आहेत आणि त्यांनाच जर आपण आपल्या घरी बोलवलं तर त्यांची माता आपल्या घरी येणारच. आणि म्हणून त्या कर्दमांना काय विनंती केलेली आहे की मयी संभव कर्दम, हे कर्दम ऋषी माझ्या घरी यावे, माझ्याबरोबर यावे, माझ्याकडे यावे. श्रियम वासय मेकुले मातरम पद्ममालिनीम, मातरम श्रियम, आणि आपल्या मातेला त्या श्रीदेवीला वासय मेकुले, माझ्या घराण्यामध्ये, माझ्या वंशामध्ये तिचा निवास होऊ द्या. हे कर्दम ऋषी आपण माझ्या घरी यावे आणि आपल्यामुळे आपली माता ती श्रीदेवी लक्ष्मी माता, जिने गळ्यामध्ये लाल कमळांची माळा धारण केलेली आहे, अशा त्या श्रीदेवीचं वास्तव्य माझ्या कुळामध्ये आपल्यामुळे होऊ द्या. फक्त माझी भौतिक माझी समृद्धी पाहिजे असं नाही, तर माझ्या कुळातील सर्वांची समृद्धी झाली पाहिजे. माझ्या वंशामध्ये वंशजांनाही त्या संपन्नतेचा लाभ झाला पाहिजे, लक्ष्मी मातेची कृपा झाली पाहिजे. म्हणून कर्दम ऋषी जे लक्ष्मीचे पुत्र आहेत तेच जर आपल्या घरी आले तर त्यांच्यामुळे पाठोपाठ त्यांची मातासुद्धा आपल्या घरी येईल. आणि त्या कर्दमांनाच विनंती केली आहे की त्या मातरम श्रियम, माता असलेल्या त्या लक्ष्मीला माझ्या कुळामध्ये वास्तव्य तिचे होऊ द्या, अशी इथं विनंती केलेली आहे. आणि 12वा श्लोक आहे. आपसृजंतु स्निग्धानी चिक्लीत वसमे गृहे निच देवी मातरं श्रियम वासय मे कुले. आपह म्हणजे पाणी, जलतत्व, पंचमहाभूतातील एक तत्व. जलतत्व हे जीवसृष्टीसाठी अत्यंत आवश्यक आहे. मुळात पहिला जलचर निर्माण झाला किंवा पहिले जीवसृष्टीची सुरुवात जी झाली तीच मुळी पाण्यामध्ये झाली. त्यामुळं संपूर्ण जीवसृष्टी धारण करण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. आणि म्हणून ते सृजन शक्ती आहे पाण्यामध्ये. सृजंतु स्निग्धाने, अत्यंत सुंदर अशी जीवसृष्टी त्या पाण्यामुळे उत्पन्न होते, सृजन होते. आणि इथे चिखलीत याचा अर्थ ओलसरपणा, तिथे जीवसृष्टीचा आधार आहे तो. आणि इथे चिखलीत हे सुद्धा या सुक्ताचे एक ऋषी आहेत जे लक्ष्मीचे पुत्र आहेत. जसे कर्दम आणि चिखलीत हे लक्ष्मीचे पुत्र आहेत. पहिल्या श्लोकामध्ये कर्दमांना विनंती केली आहे आणि या श्लोकामध्ये चिखलीत ऋषींना विनंती केलेली आहे. चिखलीत वसमे गृहे, माझ्या घरी आपण वास्तव्य करावं, माझ्या घरी आपण राहावं. आपसृजंतु स्निग्धानी, त्या जलतत्वामुळे संपूर्ण जीवसृष्टीला अत्यंत सुंदरता प्रदान होवं, जीवसृष्टी उत्पन्न होवं, त्यांना आधारभूत असलेला हा ओलसरपणा टिकून राहो. आणि हे चिखलीत ऋषी, लक्ष्मीचे पुत्र असलेले चिखलीत ऋषी आपण माझ्या घरी राहावे. वस म्हणजे राहा, मे म्हणजे माझ्या, आणि गृहे म्हणजे माझ्या घरात, माझ्या घरी
आपण राहावे, आपण वास्तव्य करावे. जसं मागच्या श्लोकामध्ये म्हटलं तसंच पुत्रापाठोपाठ माता येईलच. नि च च म्हणजे आणि, नि म्हणजे आत. देवी मातरम श्रियम, त्या माता असलेल्या त्या श्रीदेवीला वासय मे कुले, माझ्या कुळामध्ये तिचं वास्तव्य घडू द्या, माझ्या कुळामध्ये ती स्थिर राहू द्या. आपण आलात, आपल्या मागोमाग आपली माता श्रीदेवी माता लक्ष्मीला सुद्धा माझ्या कुळामध्ये तिची स्थापना करा, तिला वास्तव्य तिचं माझ्या कुळामध्ये होऊ द्या, असा या 12व्या श्लोकाचा अर्थ आहे. पुढच्या भागामध्ये याच्या पुढचे 4 श्लोक आपण घेणार आहोत. आणि शिवाय आपले काय अभिप्राय असतील किंवा काही सूचना असतील तर त्या नक्की मला कळवाव्यात. धन्यवाद.